राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही नवीन वर्षाचा जाणार आहोत तुळशीबागेत. तर आम्ही PMTने गेलो होतो. बसमध्ये एवढी काही गर्दी नव्हती, कारण की आम्ही 1 तारखेला गेलो नव्हतो, 2 तारखेला गेलो होतो. कारण की 1 तारखेला खूपच गर्दी होती तिथं दगडूशेठ गणपतीला, आणि परीला घेऊन तर आम्ही काय एवढ्या गर्दीत जाऊ शकत नव्हतो. म्हणून आम्ही 2 तारखेला गेलोत. सोचिनी आम्ही उतरलो तरी गाडीतून काही तोंडाचं सोडतच नव्हते. मी तिला म्हणाले, सोड ग बाई आता तरी, आता मी व्हिडिओ काढते. मग तिने तोंडाचं सोडलं. मग आम्ही तिथं फोटो काढले थोडेसे बसून, कारण की बसमध्ये बसून कंटाळा आला होता. मग नंतर थोडंसं बसलो, परीला पाणी वगैरे पाजलं. बिचारला भूक लागली असं झोपली ती गाडीमध्ये. मग झोपल्यानंतर ती उठल्यानंतर मग तिला पाणी वगैरे पाजून आम्ही निघलो तिथून निघाल्यानंतर चालत चालत आम्ही शनिवार वाडेपर्यंत आलो. मग तिथं पण असं एवढी गर्दी होती की पुढे चालून की सांगायचं कामच नाही, कारण की सगळे लोक गाड्या घेऊन येतात. आणि आम्ही गेलो PMTने, कारण PMTने गेलेलं बरं आहे. आपलं चालत जायचं, चालत द्यायचं, मस्तपैकी बघणं पण होतं. गाडी असल्या पार्क कुठे करायची, कसलं काय, सगळं टेन्शन. आणि तिथं खूपच गर्दी पण असते, त्याच्यामुळं काय आम्ही गाडी वगैरे घेऊन नव्हतो गेलो. आमच्याकडे काय मोठी गाडी पण नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही घेऊन पण नाही गेलो. स्कूटी आहे तर स्कूटी ते घेऊन गेले होते, आणि आम्ही एवढे सगळं तर त्याच्यावर येऊ शकलो नसतो. त्याच्यामुळे आम्ही गेलो बसने. आणि दरवेळेस येताना आम्ही बसनेच येतो, पण नवीन वर्षाचं म्हणलं जाऊन यावं. नवीन वर्षाची सुरुवात बाप्पापासून करू चालू, म्हणजे गणपती बाप्पापासूनच करायची होती. मग आम्ही तिथं दर्शन केलं वगैरे मस्तपैकी. दर्शन करायच्या टायमिंगला पण इतकी गर्दी होती तिथं सांगायचं काम नाही. खूपच लांब लचक लाईन होती. मग लाईनला आम्ही थांबलो थोड्या वेळ म्हणजे बरेच वेळ गेला तिथं, पण एवढं काही वाटलं नाही, कारण की 1 तारखे एवढी तिथं काही गर्दी नव्हती, पण होतीच तरी पण. मग आम्ही लाईनला वगैरे थांबलो. परला तिथं किती भूक लागली ती सांगायचं कामच नाही. मग तिथं तिला ॲपल दिलं खायला. मग तिने ॲपल खाल्लं. ॲपल खाल्ल्यानंतर लाईनमध्ये तसंच. आणि गणपतीच्या बाहेरच आम्हाला कोण भेटलं होते तुम्हाला थोड्या वेळातच कळणार आहे. रंग माझा वेगळा मालिकेमधली अभिनेत्री आणि तिचा नवरा, म्हणजे आता त्यांनी लग्नच केलं इतक्यातच, ते आम्हाला तिथं भेटले होते. म्हणजे मला आधी दिसले, पण तेच का एवढं कन्फर्म कळलं नाही. मग तो पण दिसला. वाव, असलं भारी वाटलं. आणि बोलू कसं तेच कळलं ना मला, की अरे ह्यांना बोलू कसं, आवाज कसं देऊ. मग ते पुढं चालले. मग आम्ही त्यांच्या मागं गेलो. आणि मी म्हटलं, मम्मी बघते हिरोईन चालली. मग तिला हिरोईन चालली म्हटलं, मग म्हटली जा ना मग फोटो काढते संग. मग आवाज दिला मी. मग थांबलो तिथं, आणि लगेच थांबली ती. पण एवढी चांगली चांगलं सगळं तिथं सांगायचं. ती लगेच आली, म्हणजे साईडला थांबा गाड्या वगैरे, लगेच आम्हाला फोटो वगैरे दिला. मस्तपैकी हसत होती, एकदम छान वाटलं. आणि दर्शन पण खूप चांगलं झालं, त्याच्यामुळं खूपच चांगलं वाटलं. आजचा दिवस एवढा चांगला गेला. इथून पुढचे पण दिवस असेच चांगले जायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही मस्त दर्शन करूनच सुरुवात केली. आणि तुम्ही नवीन वर्षाची कशी सुरुवात केली ते पण कमेंट करून सांगा. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा ब्लॉग येणार आहे मकर संक्रांतीची शॉपिंगचा, त्या ब्लॉगसाठी पार्ट 2 बघा. थँक्यू.